नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाचणी क्रमांक 1 याचा सराव पेपर पाहणार आहोत. इयत्ता 7वी विषय आहे मराठी. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालील गद्य उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. म्हणजे या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्याच्या आधारे खाली प्रश्न दिलेले आहेत. पाहूयात आपण. पहिला आहे त्यामध्ये खालील कृती पूर्ण करा. कोणती कृती पूर्ण करायची? स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील विक्रीसाठी वस्तू कोणत्या होत्या? सुका मेवा या वस्तू होत्या. त्यानंतर दुसरी आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या मुलाने घेतलेले शिक्षण, तर वैद्यकीय शिक्षण घेतले होते. त्यानंतर दुसरी कृती आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसांच्या मुलाने ठरवलेल्या गोष्टी कोणत्या गोष्टी आहेत? गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करणे. दुसरं आहे, आपले अनुभव दुसऱ्यांना सांगणे. तर हे स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या मुलाने ठरवलेल्या गोष्टी आहेत. तिसरं आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गावात येण्यामागचा उद्देश तुमच्या शब्दात लिहा. म्हणजेच जो स्वप्न विकणारा माणूस येत होता त्याचा उद्देश काय आहे तो आपल्या भाषेमध्ये लिहायचा आहे. आपले ज्ञान, आपले अनुभव इतरांना सांगणे हे स्वप्न विक्याचे स्वप्न होते. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करणे व सुकामेवा विकणे हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्याच्या मागचा उद्देश होता. प्रश्न दुसरा आहे, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती सोडवा. या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि त्याच्या आधारावर कृती सोडवायची आहे. कवितेत आलेली नावे. आता कवितेत नावे काय आहेत? प्राणी आणि फुले. तर प्राणी कोणते होते? त्यामध्ये प्राण्यांमध्ये पाखरे, हरिण आणि फुलांमध्ये पारिजातक, सुवर्णचंपक. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला दुसरा आहे, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. या ठिकाणी हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहे. याचा अर्थ लिहायचा आहे की सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडली. त्यानंतर पारिजातकांची फुले पाहिल्यावर मनातील राग निघून गेला. तर पारिजात ही बघता भामा रोष मनाचा मावळला. या ठिकाणी या कवितेच्या ओळी आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. या ठिकाणी कवितेच्या ओळी 2 दिलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ आपल्या शब्दात लिहायचा आहे. खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाती गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाची, श्रावण महिमा एक सुरे. या 2 ओळीचा अर्थ आपण पाहणार आहोत. पाहूयात आपण. हिरव्या माळरानावर गायी गुरे वासरे मजेत चरत आहेत आणि गुरासारखी सुद्धा आनंदाने गाणे गात आहेत. आता या ठिकाणी जनावरे चरत आहेत आणि गुराखी जे आहेत म्हणजे जनावरे राखणारे लोक ते सुद्धा आनंदाने गाणे गात आहेत. गुराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावण महती गात आहेत. म्हणजे ज्यावेळेला हे गुराखी बासरी वाजवतात आणि त्या बासरीतून जो काही आवाज येत आहे तो अतिशय आनंददायी असा आवाज येत आहे. प्रश्न चौथा आहे, खालील दिलेल्या ओळीचा भावार्थ लिहा. या ठिकाणी 2 ओळी दिलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ लिहायचा आहे. बला कमाला उडता भाषे कल्पसुमांची माळची ते, उतरून येती अवनीवरती ग्रह गोलाची का एकमते. याचा अर्थ पाहूयात आपण. आकाशात उडणाऱ्या बगड्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगड्यांची
रांग उतरताना पाहून ग्रह गोल एकत्रपणे धर्तीवर उतरले आहेत असे वाटते. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न तिसरा आहे, व्याकरणावर आधारित कृती लिहा. त्यामध्ये पहिला आहे, कंसातील शब्द अथवा शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागी भरा. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. अविभाज्य अंग, सगळे सोयरे, विराजमान होणे या 3 शब्द आहेत ते या वाक्यामध्ये लिहायचे आहेत. पहिला आहे, आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले. या ठिकाणी विराजमान होणे म्हणजेच विराजमान झाले. दुसरा आहे, संत तुकारामांनी वृक्षांना अविभाज्य अंग संबोधले, याचा गौरव केला. दुसरा आहे, समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे पृथ्वी, पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे धरती. त्यानंतर मेघ, मेघ ढग. त्यानंतर तिसरा आहे, गटात न बसणारा शब्द लिहा, म्हणजे वेगळा शब्द लिहायचा आहे. पहिला पाहूयात, रात्र, निशा, प्रभात, यामिनी. आता रात्र, निशा आणि यामिनी ही रात्रीला संबोधणारी आहे, तर प्रभात म्हणजे सकाळ. दुसरं आहे, गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. आता यामध्ये गवसणे, मिळणे आणि सापडणे हे एकच आहेत आणि हरवणे जे आहे ते याच्या विरुद्ध आहे. चौथा आहे, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप व प्रत्यय लिहा. मंडईत फळांच्या गाड्या आहेत. या ठिकाणी मंडईत, तर मंडई हे सामान्य रूप आहे आणि प्रत्यय त आहे. फळांच्या सामान्य रूप फळा आणि प्रत्यय आहे च्या. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 7वी विषय मराठीचा पेपर पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.